मुंबईमध्ये विनापरवानगी सत्याचा मोर्चा काढणं भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। दुबार तिबार मतदार आढळल्यास आधी फोडून काढा, मग पोलिसांच्या ताब्यात द्या। सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंचं मनसैनिकांना फरमान। तर मतचोरी दिसल्यास तिथल्या तिथे फटकवा, उद्धव ठाकरेंचेही शिवसैनिकांना आदेश। ठाकरेंच्या शिवसेनेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। सत्याच्या मोर्चानंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष। महापालिकेसाठी विरोधकांनी मोट बांधली। मुंबई महापालिका निवडणुकीत 227 प्रभागांपैकी 130 प्रभागात भाजपची मोर्चे बांधणी। उर्वरित राहिलेल्या 97 प्रभागांचं वाटप शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आरपीआय यांच्यामध्ये करण्यात येणार। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्हवर जात नागरिकांशी संवाद साधला। आगामी पालिका निवडणुकींच्या दृष्टिकोनातून भाजपची रणनीती। मंगल प्रभात लोढाई होते उपस्थित। कार्तिकी एकादशीला पंढरीमध्ये शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय पूजा। विठोबाच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी। चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी गजबजला। आषाढीची पूजा करायलाही आवडेल। कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार। 11 जागा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जाणार। फडणवीसांनी तोडगा काढला। भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल। सातपूरमधील उद्योजकाची 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप। भागीदारीची रक्कम न देताच कंपनीचे शेअर्स परस्पर नावे करून घेतल्याचा आरोप। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून बोर्डिंग सुरू होणार। मोहोळ आणि धनगेकर यांच्या वादानंतर अखेर हे बोर्डिंग सुरू होणार। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार। जालन्यामध्ये तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी। 20 वाहनांच्या ताफ्यासह अधिकारी जालन्यात दाखल। आयकर विभागाच्या धाड सत्रामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ।